देवाची स्तुती असो. कधी तुम्हाला असे वाटले का की तुम्ही कमजोर आहात, की परिस्थिती मोठी आहे पण तुम्ही लहान आहात? आज देव आपल्याशी बोलतोय. माझे सामर्थ्य तुमच्यात आहे. चला या वचनातून शिकूया की देवाचे सामर्थ्य आपल्या आत कसे जगते आणि आपल्याला कसे बदलते. प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन 8. येशू म्हणाला, पण पवित्र आत्मा तुमच्यावर आला की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. देवाने आपल्याला रिकामे ठेवलेले नाही. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यात येतो. हीच ती शक्ती जी आपल्याला भीतीतून धैर्य देते, अशक्तपणातून सामर्थ्य देते आणि अंधारातही देवाचे प्रकाश दाखवते. ही शक्ती बाहेरून येत नाही, ती आपल्यातच आहे. देवाचे सामर्थ्य आपल्या हृदयात आहे आणि जेव्हा आपण त्याच्यावर चालतो तेव्हा हे सामर्थ्य आपल्यातून प्रकट होते. जगात अनेक वेळा आपण कमजोर, एकटे किंवा निराश वाटतो, पण देव सांगतो, माझे सामर्थ्य तुमच्यात आहे. तू माझ्या आत्म्याने भरलेला आहेस, म्हणून तू काहीही करू शकतो जे देवाच्या योजनेत आहे. देवाचे सामर्थ्य आपल्यात आहे म्हणून आपण अशक्यालाही शक्य करू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्यात देवाचे सामर्थ्य आहे. भिवू नका, मागे वळू नका, कारण देव स्वतः आपल्यात वास करतो. चला देवाच्या सामर्थ्यात जगूया आणि त्याच्या तेजाचे साक्षीदार बनूया. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.